Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून त्याद्वारे शासकीय सेवेत विविध प्रकारचे लाभ उपटण्याच्या प्रयत्नात असलेले अनेक उपटसुंभ आता आपली सरकारी खुर्ची वाचवण्यासाठी प्रचंड धडपड करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र घेऊन ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी पदोन्नती प्राप्त केल्या त्यांना पदोन्नती देणाऱ्यांमध्येच बोगस दिव्यांगांचा समावेश असल्याकारणाने सध्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागात चोर चोर मौसेरे भाई असे चित्र दिसून येत आहे. या प्रकारामुळे खरंच आता दोषींवर कारवाई होणार का असं भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं झालं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विविध खात्यांमधील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याचे काम जेव्हापासून दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजने सुरू केले त्यावेळी दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या मंडळातील भ्रष्टाचार देखील समोर आला होता. सध्याच्या घडीला जिल्ह्याच्या दिव्यांग मंडळामध्ये महाभ्रष्टाचारांचा सुळसुळाट झाला आहे. शिवाय खासगी एजंट देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. या खासगी एजंटांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून कोणीही दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त करू शकतो. जिल्ह्यात आजवर असे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगांचे लाभ उपटण्याचे पाप अनेक धडधाकट करत आहेत. या प्रक्रियेमध्ये एकीकडे काही सामान्य नागरिक तर नालायकपणा करीतच आहेत, परंतु दुसरीकडे सरकारी सेवेत असलेले काही नतद्रष्ट देखील आहेत. चिरीमिरी देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवायचे आणि त्याद्वारे आपल्या बदल्या रोखणे, पदोन्नत्या प्राप्त करणे असे घाणेरडे प्रकार जिल्ह्यात अनेक जण करत आहेत. जिल्ह्याचा शिक्षण विभाग या गैरप्रकारात विशेष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे 1.5 वर्षांपूर्वी शिक्षण विभागात 555 शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्या होत्या. या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना 1 वर्षाच्या आपल्या दिव्यांगत्वाच्या पडताळणीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. मात्र आता सुमारे 1.5 वर्ष होत आले आहे, परंतु कोणीही पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. यावरूनच या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा संशय आता दाट होत चालला आहे. या स्थितीत ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांच्या पदोन्नत्या रद्द करून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु ही कारवाई करणार कोण? विशेष म्हणजे केवळ शिक्षक कर्मचारीच नाही तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून विविध प्रकारचे लाभ उपटले आहेत. त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणाऱ्यांमध्ये काही असेही अधिकारी आहेत ज्यांनी बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. याचा अर्थ ज्या अधिकाऱ्यांनी या पदोन्नत्या केल्या त्यातही बोगस दिव्यांगांचा समावेश, त्या स्थितीत कोणावरही कारवाईची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. कारण एकावर कारवाई झाली तर भ्रष्टाचाराची ही शृंखला अक्षरशः तटातटात तुटायला लागेल आणि एक गया तो सब जाएगा या फिल्मी डायलॉग प्रमाणे परिस्थिती उत्पन्न होईल अशी शक्यता आहे. म्हणूनच पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत उलटून देखील कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. दुसरीकडे अनेक बोगस दिव्यांगांनी आपली संघटना तयार करून जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या प्रशासनावर दांडगाई करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे चोर तर चोर अन वरून शिरजोर अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे सर्वांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी चोर चोर मौसेरे भाई या उक्तीप्रमाणे कुणीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. अधिकारी कितीही ढिसाळपणा करो आणि भ्रष्टाचारावर पांघरूल घालण्याचा प्रयत्न करो, परंतु दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज या प्रकरणी शांत बसणार नाही. जोपर्यंत या भ्रष्टाचारातील एक ना एक व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज हा लढा लढतच राहणार आहे. त्यासाठी प्रसंगी मंत्रालयापर्यंत जाण्याचे काम पडले तरी त्यासाठी दैनिक जनसंचालनची तयारी आहे. खरे तर या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी लक्ष न दिल्यास भ्रष्टाचाराची ही विषवल्ली उद्या संपूर्ण जिल्हा प्रशासनात भिनल्याशिवाय राहणार नाही. अजून बरेच काही पुढील सत्रात.